तुकाराम मुंडे सध्या महाराष्ट्रात गाजत असलेलं एक नाव. तसे ते नेहमी चर्चेत असतात, पण अनेक वर्षांनंतर थेट लोकांशी निगडीत गोष्टींवर तुकाराम मुंडे कारवाईचा बडगा उचलत असल्याने अधिक चर्चा होते. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यानंतर तुकाराम मुंडेंनी भेसळयुक्त दूध, पनीर, अन्य दुग्धजन्य पदार्थ, औषधं, खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या, गुटखा विक्री यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. नियमबाह्य आणि बेकायदेशीर प्रक्रियेतून निर्माण होणारं अन्न, औषध व ते तयार करणारे लोक सध्या तुकाराम मुंडेंच्या रडारवर आहेत. त्यातूनच गेल्या 15 दिवसात झालेल्या कारवाईची आकडेवारीच आयुक्त तुकाराम मुंडे यांनी मांडलेली आहे. 25 मे ते 11 जून या काळामध्ये प्रोहिबिटेडच्या बाबतीत, म्हणजे प्रतिबंधित आयटमच्या बाबतीतला सांगतोय, बाकीच्या नाही सांगत आहे, कारण हा प्रोहिबिटेडचा विषय आहे. म्हणून तपासणी केलेल्या आस्थापना म्हणजे प्रोहिबिटेडच्या बाबतीत त्या 354 आहे, 354. बाकीचे असेल आपल्याकडे पुढचे केलेले ती पण असेल ना, तो पण मागवा ना. आणि ड्रगचे असेल तर ड्रगचं पण मागवा. त्याच्यामध्ये नाही सॉरी प्रतिबंधित पदार्थ आढळलेल्या आस्थापनाची संख्या 344 सापडली आपल्याला. तपासणी 354 केली, 344 मध्ये फाइंड आउट झालं. जप्त साठ्याची किंमत ह्या 344 मध्ये एक किती रुपये, 3,27,24,629 रुपीज. 3,27,24,629 रुपीज. FIRs 235. Arrested people 350. Seal establishment of this 344 are 274. Seized vehicles are 26, and the price of that vehicle is 13,39,500. Sorry, 1,33,95,000. So this is about 25 मे ते 11 जून प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत जी मोकोका आपण लावला त्याच्या बाबतीतची माहिती. अशा प्रकारे 354 ठिकाणी छापे मारण्यात आलेत. त्यात जप्त साठ्याची किंमत ही 1,27,00,000 रुपये इतकी आहे. 235 गुन्हे दाखल झाले असून त्यात 350 लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती तुकाराम मुंडे यांनी दिली आहे. 25 मे ते 11 जून या काळात ही कारवाई करण्यात आलेली आहे. तुकाराम मुंडेंनी या खात्याचा कारभार स्वीकारल्यापासून राज्यभरात मोठ्या प्रमाणावर धाडसत्र सुरू करण्यात आलेलं आहे. पतंजली, गोरज भंडार यांसारखी नामवंत आणि मोठ्या संस्थांना सुद्धा कारवाईतून बाहेर पडता आलं नाहीये. त्यामुळे या कंपन्याही सुटलेल्या नाहीयेत. तुकाराम मुंडेंच्या कारवाईचं सामान्य नागरिक आणि शेतकरी कौतुक करत आहेत. भेसळयुक्त दूध किंवा इतर पदार्थ हे थेट परिणाम सामान्य लोकांच्या आरोग्यावर करत असतात. तसेच दुधातील भेसळीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो. त्यामुळे दोन्ही स्तरातून तुकाराम मुंडेंच्या या कारवाईचं कौतुक केलं जात आहे. आणि तुकाराम मुंडे यांनी असंही सांगितलंय की ही कारवाई भविष्यातही सुरू राहील. आता 21 वर्षात 25 बदल्या झालेले तुकाराम मुंडे ही बेधडक कारवाई करत असताना पुढे त्यांची बदली होते की त्यांना पूर्ण वेळ या पदावर राहू दिलं जातं ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. एकूणच तुकाराम मुंडेंची कारवाई याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो, सबस्क्राईब करा.